उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात होती आहे। नाशिकवरून या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ जो आहे तो आज या ठिकाणी केला जाणार आहे आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये की अशा पद्धतीच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी या जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या आहे। खास एक बस जी आहे ती या जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेली आहे। ज्या बसमध्ये बसून खरं तर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्यासोबतच राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी जे असतील ते या ठिकाणी या बसमधून प्रवास करत सगळ्या मतदारसंघांमध्ये खरं तर जाणार आहेत। आपण या बसमधलं दृश्य बघतो आहे कशा पद्धतीची ही बस आहे, ज्या बसमध्ये बसून ही संपूर्ण जनसन्मान यात्रा जी आहे ती पार पडणार आहे। पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत, सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या बसमध्ये अत्यंत कडेकोट अशा पद्धतीची तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून केलेली जाते आहे। नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात ही बस पोहोचणार आहे आणि सरकारच्या योजना असतील, सरकारच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या भूमिका ज्या असतील त्या या ठिकाणी या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत आणि त्यामुळे गेले पुढचे जवळपास 24 दिवस जी आहे ती ही बस राज्याच्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये पोहोचून सरकारचे ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचणार आहेत। जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरुवात होती आहे। अजितदादा आणि राष्ट्रवादीचे इतर नेते पुढच्या काही वेळात नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर या यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।